मीरा रोड में मराठी अस्मिता के लिए मोर्चा, पुलिस ने दी अनुमति, सैकड़ों मोर्चा कार्यकर्ताओं को हिरासत में लिया। मीरा भाईंदर मराठी अस्मिता गौरव के मुद्दे पर भड़का हुआ माहौल आज अपने चरम पर पहुंच गया। मीरा रोड में मराठी भाषा के समर्थन में महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मनसे और मराठी एकीकरण समिति की ओर से एक विशाल मोर्चा निकाला गया। पहले पुलिस ने इस मोर्चे को अनुमति देने से इनकार कर दिया था, लेकिन स्थिति की गंभीरता को देखते हुए आखिरकार पुलिस प्रशासन ने मोर्चे को आधिकारिक अनुमति दे दी। यह मोर्चा बालाजी चौक से शुरू होकर मीरा रोड रेलवे स्टेशन की ओर बढ़ा। सैकड़ों कार्यकर्ताओं और स्थानीय नागरिकों ने इस मोर्चे में हिस्सा लिया। जगह जगह मराठी चा जय जयकार, मराठी का जय घोष, मराठी माणूस जागा हो, मराठी जन जागो जैसे नारों से वातावरण गूंज उठा। कुछ दिन पहले मीरा भाईंदर इलाके में मनसे कार्यकर्ताओं द्वारा एक मारवाड़ी व्यापारी की पिटाई की घटना सामने आई थी। इसके विरोध में कुछ व्यापारियों ने मराठी विरोधी आंदोलन खड़ा किया। इसका जवाब देने के लिए मनसे और मराठी एकीकरण समिति ने इस मोर्चे का आयोजन किया। लेकिन कल रात को मनसे के ठाणे जिलाध्यक्ष अविनाश यादव और मीरा भाईंदर शहराध्यक्ष संदीप राणे को पुलिस ने गिरफ्तार कर लिया, जिससे माहौल और अधिक तनावपूर्ण हो गया। इस गिरफ्तारी के बावजूद मोर्चा कार्यकर्ता डटे रहे और सड़कों पर उतर आए। पुलिस ने पहले इस मोर्चे को रोकने की कोशिश की और सैकड़ों कार्यकर्ताओं को हिरासत में लिया, लेकिन जब जन आंदोलन का दबाव लगातार बढ़ने लगा तो अंततः प्रशासन ने मोर्चे को आधिकारिक अनुमति दे दी। यह मोर्चा केवल भाषाई अस्मिता नहीं बल्कि मराठी मानुष, मराठी लोगों के अधिकारों की आवाज बन गया। इस मोर्चे के बाद मीरा भाईंदर में मराठी अस्तित्व का मुद्दा एक बार फिर जोरों से चर्चा में आ गया है। भाजप न्याय संहिता आहे, यांनी आम्हाला एक न्याय लावलाय आणि त्या ज्या मारवाडी गुजरात्यांनी मोर्चा काढला त्यांना दुसरा न्याय लावलाय। आज संतोष देशमुखचे मारेकरी पकडता येत नाहीत, पण मराठी माणूस जो आपल्या हक्कासाठी होते त्यांना तुम्ही अटक करताय आणि दडपशाही चालली आहे। भारतीय जनता पक्षाला याची किंमत चुकवावीच लागेल। गृहमंत्री, मुख्यमंत्री, इथले मंत्री नेमकं करतायत काय? प्रताप सर नाही म्हणतायत मोर्चाला आम्ही परवानगी देत होतो, आम्ही कोणत्याही प्रकारचे आदेश दिले नाहीत। गृहमंत्र्यांनी याचे आदेश दिले, गृह खात्याने आदेश दिले। मग इतक्या मोठ्या प्रमाणात मराठी लोकांना अरेस्ट का करताय? कशासाठी अटक करताय? ही दडपशाही मी खपून घेणार नाही। दुसरी गोष्ट, जर तुम्हाला मोर्चाला परवानगी दिली म्हणता, देणार होतो, कुणाला दिली होती आणि मग तुम्ही आम्हाला परवानगी नाकारली तर त्यांची ज्या व्यापाऱ्यांनी ते मोर्चा काढला त्यांना कुठली परवानगी दिली ती परवानगी पण आमच्यासमोर तुम्ही हे करा। अविनाश जाधवना आज सकाळी अटक करण्यात आली, त्याबद्दल आपण काय म्हणाल? अविनाश जाधव पुढचा गृहमंत्री आहे, या देशाचा इतिहास आहे। जो तडीपार झालाय तो पुढचा गृहमंत्री झालाय। अविनाश जाधव पुढचा गृहमंत्री आहे। मराठी मुद्द्यावरती आंदोलन आहे, ते पोलिसांकडून अटक करण्यात येते, त्या मोर्चेकरांना काय सांगाल? काय हे जे राज्य आहे ते मराठ्यांचं आहे का अमराठी लोकांचं आहे? हा, जेव्हा अमराठी लोक या ठिकाणी मोर्चा काढत असताना हे महाराष्ट्र पोलीस कुठे होते? या एक भाजपले कुठे होते? हा, आणि आज जर मराठी माणूस फक्त शांततेने मराठी माणसासाठी मोर्चा काढतोय तर हे लोक सर्वांना अटक करतायत। म्हणजे एवढे घाबरलेले आहेत हे लोक। हा, यांना कळलं पाहिजे, अरे बाबा हे अमराठी लोक आज 2 करोडच्या वरती लोक इथे आहेत, का सर्वांना मारपीट होते का? आणि एकदम अशब्द वापरतात, असभ्य भाषेत बोलतात, त्यांच्याशीच वादतात। अरे बोटावरती 10-15 किस्से झाले असतील। अरे पण त्या राज्यात हे आलेत त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे? अरे 15 दिवस अगोदरच एका यादव ब्राह्मण होतो, यादव तो पूजापाठ करायचा, त्याची शेंडी कापली, त्याला एका महिलेचं, ब्राह्मण महिलेचं मूत्र पाजलं, या शिंपडलं, तेव्हा हे यादव लोक, हा दुबे कुठे होता? फक्त ह्यांची दादागिरी इथे चालते। अरे त्या राज्यात तुम्ही त्यांच्यासाठी काय करू शकले म्हणून इथे आले। आणि इथे जे अमराठी लोक राहतात ना त्यांनी पण वाटलं पाहिजे तिकडच्या लोकांचं तुम्ही कॉलर पकडा ना नेत्यांची, जे तुमच्यासाठी काय करू शकले। आजही तिथून लोक इथे येतात, आजही तुम्ही त्या राज्यामध्ये दिवसा फिरू शकता का? रात्रीचं सोडा, अशी परिस्थिती। आणि महाराष्ट्र तुम्ही एवढा आनंदाचा व्यवसाय करताय आणि ते कुणाच्या जीवावरती करताय? पोलीस दंगा झाला तर कोण रस्त्यावरती येतो तुमच्यासाठी? पोलीस दबावाखाली काम करतात का? पोलीस नक्कीच पोलीस दबावाखाली चाललेला आहे। मराठी माणूस दाबला जाणार नाहीये। पकडून बसवतात आहे, मला समजत नाही। मराठीचा एक सिंपल मुद्दा आहे की कुठल्याही अमराठीवरती आमचा राग नाही, कुठल्याही अमराठी राग नाही, पण आमच्या मातृभाषेवरती प्रेम आहे। आमच्या स्वतःच्या मातृभाषेवरती प्रेम करणं गुन्हा आहे का? हे कुठला क्राईम आहे का? मला समजत नाही। आपल्या स्वतःच्या मातृभाषेसाठी, आपल्या आईसाठी जर आपण उभे आहोत तर याच्यासाठी आम्हाला असं म्हणजे जसं की आम्ही कुठेतरी आतंकवादी आहोत अशा पद्धतीने आम्हाला धरतायत।
हे एकदम चुकीचं आहे. कुठली संघटना नाही साहेब, सिंपल मराठी माणूस आहे, सिंपल मराठी माणूस आहे, कुठली संघटना नाही. मराठी माणूस म्हणून आला तरी तुम्हाला हेच आम्हाला समजत आहे. आम्हाला समजत नाही की आम्हाला काम करत आहे, मराठी माणसासाठी काम करत नाहीये. परवानगी दिली असून मराठी परवानगी आहे, ऍक्शन काही घेतलं गेलं नाहीये. हा मुख्यमंत्री मराठी माणसाचा नाही, हा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा नाही. आमचा मोर्चा शांतीचा होता, आमचा मोर्चा शांतीचा होता. हे उपकार केले होते तुला लेटर दिला होता आम्ही सना क्या कहेंगे इस मोर्चे? मराठी अस्मिता को लेकर है और यहाँ पर हम सब मिलकर मराठी मेरा नाम सना देशमुख है, मैं एक मराठी मुस्लिम और आज इस मोर्चे को समर्थन करने आई हूँ एक मराठी व्यक्ति की तरह. बोललंच पाहिजे, मराठी चालणार इकडे, दुसरी कुठली भाषा चालणार नाही. ही मजुरी दादागिरी पोलीसवाल्यांची चालणार नाही. जेव्हा मारवाड्यांनी व्यापाऱ्यांनी ते मोर्चा काढला त्यांना दिलं होतं काय परवानगी? त्यांना परवानगी दिली नव्हती. मग आता कशाला हे बोलतात? जर त्यांना परवानगी दिली नाही, त्यांनी मराठी माणसावर महाराष्ट्रावर शिवीगाळ केली, त्यांच्यावर अटक केला काय पोलिसांनी? जर त्यांच्यावर अटक केला नसेल पोलिसांनी मग हे दादागिरी कसली? न्याय मिळालाच पाहिजे. मराठी माणूस जो आहे तो त्याच्या न्यायासाठी आपल्याला जर हा न्याय मिळाला नाही तर आम्ही कुठे जायचं? मराठी मुख्यमंत्री असल्यानंतर उपमुख्यमंत्री असल्यानंतर इथे आम्हाला दाबलं जातं. देवेंद्र फडणवीस काही दिवसांपूर्वी मोर्चा निघाला आणि कुठेतरी या गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी हे युद्ध केला, या देवेंद्र फडणवीसचा युद्ध केला. मराठी माणूस मोठा नाहीये.